प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग महावैष्णव, वैराग्याचे महामेरू, शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबांचा. नामाचं महत्त्व, वारीचं महत्त्व या अभंगाद्वारे भगवंताचे आवडीचं गोड असं चिंतन नाथबाबांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलं. कोणत्याही कार्याला कारण असते, प्रत्येकाला श्रुत आहे. अनेक महात्म्यांच्या पदस्पर्शांनी, साक्षात नामदेवरायाच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेल्या भूमीमध्ये त्यांच्या दरबारात 755 वर्ष झालेत त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून, आणि त्यांच्या दरबारामध्ये सुंदर मायबापू गोड अशी भागवत कथा, गाथा पारायण आणि मायबापू आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला समस्त गावकरी, समस्त मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महासचिव आणि विशेष म्हणजे मायबापू गोड असं महाराज मंडळीवर प्रेम करणारे आदरणीय आमचे रमेश महाराज मगर, तुमच्या गावचं भूषण असणारे राजू महाराज यांचा फोन आला. म्हणले बाबा असा सप्ताह ठरला आणि एक सेवा पाहिजे. म्हणलं काही हरकत नाही. त्यांच्या माध्यमातून तुम्हा मायबापांच्या दर्शनाचा आणि महाराजांच्या सेवेचा सुंदर सुयोग यांनी घडून आणला. मी माझं महद भाग्य समजतो. विठाला विठाला. आजच्या कीर्तनाच्या सात संगतीला तरुण तडफदार हिंगोली जिल्ह्याचं भूषण आमचे लखन महाराज, आदरणीय बाबांचं नाव काही मला माहीत नाही, गजानन महाराज, विणेकर्यापासून एक एकावनी बळी रे. हो, आदरणीय मगर महाराज असतील, मला काय सगळ्याचीच नावं माहीत नाहीत, आमचे राजू महाराज असतील. हो, मायबापू गोड हे राम लखन जोडी. होय हो, म्हणून सुंदर विद्यार्थी, साऊंड सिस्टीमवाली आणि माझ्यासमोर बसलेली तुम्ही मंडळी, वयवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध अशी श्रेष्ठ मंडळी, बरीचशी हरिभक्ती पारायण. आमच्या ताईसाहेबसुद्धा आज कीर्तनाला हजर राहता. म्हणून अल्पशा वेळामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो, सोडण्याचा नाही. विठाला अभंग मला सोडता येत नाही. नाही संत चिन्हे उमटले अंगी, सेवे लागी पात्र झालो, नोहे तास मी खरा, परी झाला से डांगोरा. तुम्ही लोकाईनं महाराज केलं दादा, आपल्यात एकही गुण महाराजकीचा नाही. विठाला विठाला. एवढी सोपी गोष्ट नाही दादा. ज्यांच्या दरबारामध्ये उभे होते ते खरे महाराज दादा. एक लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबर यांची गाथा काढा. महाराज कोणालाही महाराज म्हणले नाहीत. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, गुरु महाराज, राजा गुरु महाराज, राजा गुरु महाराज, देव तुम्हारे से, देव तुम्हारे से, देव तुम्हारे से. युक्तीची या म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून मायबापू महाराज कोणाला म्हणायचं? एक लक्षात ठेवा, ज्यांच्या दरबारामध्ये सेवा चालू आहे, साक्षात त्यांनी मायबापू मंदिर फिरवलं, त्याचं नाव महाराज. विठाला ज्यांनी रेडा बोलिवलं त्याचं नाव महाराज, ज्यानं भिंत चालिवलं त्याचं नाव महाराज. आम्हाला झोपलेले माणसं उठणत दादा. महाराज होणं एवढी सोपी गोष्ट नाही. मग काही माणसं म्हणतील महाराज मग तुम्हाला काय म्हणायचं? ते माझ्या नामदेव महाराजांनी लिहून ठेवलं, कीर्तन करीसी कीर्तन्या होसी. कीर्तन केलं तर कीर्तनकार, कथा सांगली तर कथाकार, भजन केलं तर भजन्या, आणि पंगत साजरी केली तर विठाला विठाला. अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो मायबापू भगवंताचे लढीवाळ भक्त नामदेव महाराज. 755 वर्ष उलटून गेले तरी जयंती तेवढ्या थाटामाटात. आपण लयत लय जोर झालं तर मोठ्यात मोठा 2 किलोचा केक आणन. होय, आपली जयंती प्रगट दिन साजरा, प्रगट दिन आहे कसा जन्मदिवस म्हणा दादा. मात्र महाराजांना 700 वर्षे झाले तरी तेवढ्याच थाटामाटात गावोगाव जयंती चालू. विठाला सुंदर मायबापू असं महापर्व, नामदेव महाराजांची जयंती आणि कार्तिकी वारी.
आजची दशमी म्हणजे एकादशी 2 दिवसाच्या आल्यात ना दादा. म्हणून हे महापर्व, आणि या महापर्वावर जर चिंतन घडलं, महापर्वावर जर अन्नदान घडलं, महापर्वावर जर नामचिंतन केलं, त्याचं फळ दुप्पट. साधला हा पर्व काळ, हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, हा पर्व काळ. गेला अंतरीचा मळ. हे पा, काही पर्व जीवनात एकदाच येत असतात, काही प्रतिवर्षाला येतात. नामदेव महाराजांची जयंती पुढच्या वर्षी, कार्तिकी वारी पुढच्या वर्षी, कपिला षष्ठी नावाचं पर्व 60 वर्षाला एकदा, शिंगोस्त नावाचं पर्व 12 वर्षाला एकदा, पुरुषोत्तम मास 3 वर्षाला, मलमास किती वर्षाला? 3च वर्षाला. विठाला विठाला. कपिला षष्ठी 7 वर्षाला पुन्हा येईल, पुरुषोत्तम मास 3 वर्षाला पुन्हा येईल. मात्र तुम्ही आम्ही जन्माला पुन्हा जन्माला हाव, खंतीत ये न करा, होणे गाढव उथरा. मात्र माणसाचा जन्म एकदाच, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. माणसाचा नाही, जसं तुमचं कर्म असेल तशी येवणी तुमच्यासाठी तयार आहे. म्हणून हे एक पर्वच होय दादा. तुम्ही आम्ही जन्माला आलो ते एक पर्वच आहे. या पर्वावर आल्यानंतर या जीवाचं सोनं करता येते. तुम्ही ठरवा ते याचं सोनं करायचे की याचा कोळसा करायचा. विठाला सरासरी जर साधू संत निवडले तर त्यांनी जीवनाचं सोनंच केलं. मात्र तुम्ही आम्ही कोळसाच. प्रसंग सांगतो. एक राजा शिकारीला गेला जंगलात. जात असताना मायबापो सैनिक सोबत. अंधार पडला. अंधारात रस्ता चुकला. सैनिक एकीकडे, राजा एकीकडे. गेल्यानंतर जंगलातले मायबापो हिंसक प्राणी डिरकाळ्या फुलू लागले. वाघ, अस्वल. राजा म्हणले अरे बापरे कठीणच झालं. मात्र एक दिवा दिसला. त्या दिव्याच्या लाईटच्या मागावर गेले. तिथे एक झोपडी होती. त्या झोपडीत हाक मारली. म्हणजे आहे का कोणी? पाहिलं तर त्याने म्हणले राजेश्री एवढ्या जंगलात तुम्ही? हा म्हणले रस्ता चुकला. त्यांनी आपला ते लगाम धरला आणि राजवाड्यात आणून सोडलं. सकाळीच त्याची चौकशी केली. म्हणली तू एवढ्या जंगलामध्ये काय करतो? म्हणले काहीच नाही, वाळलेली लाकडं आणतो आणि त्याच्यावर यथार्थ चालवित असतो. राजा म्हणले तुझ्यामुळं माझा प्राण वाचला. त्याला मलेगिर चंदनाची 50 एकरची बागच दिली इनाम. 50 एकर. ले जाय तुझ्यामुळं मी वाचलो आज.
मायबापू 10-12 वर्षानं पुन्हा राजाला त्याची आठवण आली आणि त्याच्याकडे गेली. तर झोपडी तशाला तशीच, काहीच बदल नाही. त्याला विचारलं, म्हणे बाळा तुला 50 एकर चंदन दिलं, काय केलं? म्हणजे महाराज काय पैसे झाले नाही ना. अरे म्हणे 50 एकर चंदन काय केलं? म्हणले काहीच नाही. पैसेच किती आले? म्हणजे आता झाडं किती आता? म्हणले 4-5 असतील. चाल बरं म्हणले जंगला. अहो त्यानं पाहिलं ते सगळं सवान झालं. 4-5 तोडलं एक झाड आणि चाल म्हणले माझ्या संग. बाजारात गेले, टाकलं. एका शावकारानं पाहिलं, मल्यागिरी चंदन उकळत्या तेलात टाकलं तरी शांत व्हायचं. हो त्यांनी पाहिलं. म्हणले काय याची किंमत सांगली? म्हणले तुम्हीच सांगा ना. एका मागणाऱ्यानं भीत म्हणले याचे 2 लाख देतो. ते मुखच बसलं. ते म्हणला 3 देतो. मुखच बसलं. म्हणजे 4 देतो. मुखच बसलं. 5 वर गेलं. मुखच बसलं. राजाने विचारलं, म्हणले अरे एवढ्या लाकड्याचे 5 लाख याले, तू 50 एकर कसं विकलं? ते म्हणले राजेश्री जंगल मी तोडलं, वाळू घातलं, राखेल टाकून फुकून दिलं आणि 5 रुपये पिप्यानं कोळसा करून विकला. म्हणला विठाला विठाला. आम्हाला याची किंमत कळो येईन अंतकालीन प्राणायाची वेळी. म्हणून हे चंदनासारखा देह आहे दादा, यानं तुम्हाला भगवंताची प्राप्ती करता येते. तुम्ही मनसाल ते होते. विठाला विठाला. सांगलं साधला हा पर्वकाळ, या पर्वावरच चिंतन, याच देही घडे देवाचे भजन. इतर येवनीमध्ये भजन नाही, इतर येवनीमध्ये पंढरीची वारी नाही, इतर येवनीमध्ये आपुलकी नाही. विठाला विठाला. या महापर्वावर तुम्ही आम्ही आज नामदेवरायांच्या दरबारामध्ये हजर झालो. म्हणून आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं दादा, एक लक्षात ठेवा. म्हणून आजचा सुंदर सुयोग महाराज मंडळीने राजू महाराज घ्या रमेश महाराज यांनी घडून आणला. म्हणून अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो. शांती ब्रह्मनाथ महाराज, इतकी शांतता की तितकी शांतता कोणाकडेच नव्हती दादा. काय नाथ महाराजांच्याकडे शांतता. पान खावनी यौवन थुकला आणि प्रसाद देवनी मुक्त केला. काय ताकद असेल, किती शांती आपल्यात आहे का? बरं सांगणारा तरी विठाला विठाला. कीर्तन संपल्यावर म्हणून बाबर महाराज तुमचं परमान खालीवर झालं, मग कळती विठाला विठाला. वाचामध्ये परिकरणे कठीण. नाद बाबाकडे एवढी शांतता होती दादा. आणि ते नाद बाबा भगवंताची आवड सांगायलीत. आवड, आता भगवंताची आवड सांगणं एवढा कार्यक्रम सोपा आहे? आवड सांगता येईल, मात्र अगोदर संगत करावं लागेल. संगत केल्याशिवाय आवड कळणार नाही. हो, माझी संगत केल्याशिवाय रमेश महाराज तुम्हाला कळेल का माझी आवड निवड? संगत करण्यासाठी विचार सम पाहिजेत. समविचाराशिवाय दोस्ती होत नाही. पहा तुम्ही समाजामध्ये काही माणसं हिंगोलीला संगत जातात, शेताकडे जायचं असेल तरी संगत जातात. संगत हो माय बापू, संध्याकाळचे 5 वाजले की गिलासाला गिलास डिचकी संगत. तुम्ही तुमच्या मनानं अर्थ लावू नका, मी चहाचा म्हणायलो विठाला विठाला. चहाचा दुधाचा आणतात ना गेला. समविचाराशिवाय दोस्ती होत नाही. मग नाद बाबाचे आणि देवाचे समविचार. हरी तैसे हरीचे दास. भगवंतही दयाळू आणि संताकडे दया. बरं भगवंताकडे किती दया आहे. बरं पाऊस पडत असताना ते म्हणते का तळणीकर महाराजाच्या गावाकडे नको म्हणला कधी? नाही विचारित
आणि शेतावर सारखाच. सज्जनाच्या गावावर आहे तेवढाच आणि दुर्जनाच्या गावावर आहे. अति विद्वान महाराज आहे, त्याला जिबीनं चहा पिला तर दूध पिलं तर गोडच लागते, जसं असेल तसंच लागल. नजर आहे सारखीच, काही बदल कधीच भेद करत नाही. हो, सगळ्यावर प्रेम सारखं करते दादा, म्हणून त्याचं नाव ईश्वर. विठाला विठाला. तुम्हाला दूध कडू लागलं आणि मला गोड लागलं असं आहे का? जिबीची चव सारखीच. बरं हे नाकय पा, याच्यात काय भगवंताने मिशन बसवली त्याचं त्याला ठाऊक दादा. तेरा पार किसी ने पाया नाही आणि तू दृष्टी किसी की आया नाही. पाया जावं तर भेटत नाही आणि काय काय एक एक मिशन गेली. अरे बापरे, या नाकात कोणती मिशन बसवली की आत्ताही कोणी मायबाप शंट लावून येऊ द्या माणसं म्हणतो वा. आत्ता एखाद्यानं माणसं अरे बापा रे काय मिशन आहे दादा. एक लक्षात ठेवा, हे पहा 400 फूट बोर मारला तरी आमच्या इकडे उन्हाळ्यात पाणी लागणं आणि कांदे भजे दिसले की जिबीला पाणी कोणी कोण येते की. विठाला विठाला. सांगायचं तात्पर्य सगळ्याला सारखं तिथं भेद केला नाही माझ्या मालकानं दादा. म्हणून नाथ बाबा आणि देवाची समविचार. हरी तैसे हरीचे दास. नाथ महाराजांनी प्रेम सगळ्यावरच सारखं केलं. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सांगा तुम्ही, काशीची कावड रामेश्वराला जाता जाता त्या गाढवालाच पाजलं दादा पाणी. काय ताकद असेल. सर्वभूती समदृष्टी, सर्वभूती समदृष्टी, सर्वभूती समदृष्टी, सर्वभूती समदृष्टी. साधू ये सृष्टी तोची साधू ये जग ब्रह्मरूपी साधा हेची साधूचे लक्षण. हेची साधू जग ब्रह्मरूप ध्यान. लागते दादा. कोणाकडे पाहिलं की त्याला ब्रह्मच दिसते आणि आपण कोणाकडे पाहिलं की त्याच्यातले दोषच दिसतात. हे फरक आहे. विठाला विठाला. हरी तैसे हरीचे दास. म्हणून माहेबापो, भगवंताची आवड सांगणं एवढी सोपी गोष्ट नाही. जरा विचार पाहू 2 मिनिटं. भगवंताचं स्वरूप पाहू आपण. शास्त्रानं सांगलं ते रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार. त्याला रंगही नाही, रूपही नाही, त्याला आकारही नाही. मग ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, मग अशा त्या भगवंताची आवड सांगाव कशी. नाथ बाबा तर आवड सांगायले. अहो, जसं देवाला रंग रूप नाही तसं तुम्ही आता बसले माझ्या समोर. तुम्हाला तरी रंग आहे का मधातल्या जीवाला? माणसं रंग सांगतील तुम्हाला. विचारलं शरीराचा रंग सांगसाल तुम्ही, काळा आहे, गोरा आहे, ठेंगणा आहे, उंच आहे. मात्र मधात जे बसून कीर्तन ऐकेल त्याचा रंग पाहिला तुम्ही मामा? तुम्ही अजिबात नाही, कोणच पाहिला नाही दादा. एक लक्षात ठेवते, साधून तुम्हा मी मायबापा रोज कीर्तन ऐकायलो. मात्र मधातलं कसं एखादीशी तपासलं. बसल्या बसल्या आंब्याच्या झाडाखाली बसल्या बसल्या शेतात गेल्यावर विचार करावा, देवा मी नाही ते व्यापार करायलो, नाही ते धंदे करायलो, तू नेमका मधातला असशील कसा. विठाला सारखेच. दोघालाय रंग नाही, दोघालाय रूप नाही, दोघही सारखेच दादा. काही माणसं म्हणतील महाराज असं कसं बोलायले, देव तर कणाकणात व्यापक आहे, मग जीवबिक नखापासून शेंडीपर्यंत आहे. होय, एकाला जीवात्मा म्हणलं आणि एकाला परमात्मा म्हणलं. एक सर्व शक्तिमान आणि जीवात्मा अल्पशक्तिमान, दोघही सारखेच. एक सर्व सत्ताधीश आणि हे अल्पसत्ताधीश. त्याच्या सत्तेनं चराचरा तुझी बोलणे
खालची सत्ता आहे त्याचं नाव माय बापू भगवंत. आणि आपली इतक्या पुरती दादा. अहो आपली काच्यावर सत्ता नाही, घास गिळलं एवढी सत्ता नाही हाती. ती म्हणला आता हा हा जेवण करायचं, मालकाच्या मनात आलं तर खाऊ द्यायचं नाही तर अजिबात आपली खाच्यावरच सत्ता नाही. म्हणून ते सर्व सत्ता दिसन हे अल्प. चला वेळ घेत नाही, अशा त्या परमात्माची आवड सांगायली. मात्र साधू होते दादा, एक लक्षात ठेवा, त्या कणाकणातल्या परमात्माला त्यांनी आधी नावारूपाला आणलं. नावारूपाला तुम्ही म्हणाल कसं समजल असं सांगतो. आपण शेतकरी वर्ग आहोत, आपल्याकडे प्रत्येकाकडे गाई म्हशी आता. मग दुधात तूप आहे की नाही, जरा बोलत आहे की नाही दुधात. एखादी वात लागते का, मग हाय कसं म्हणायली बरं नाही का त्याच्यात. विठाला विठाला त्या दुधातल्या तुपाला जर आकार आता नाहीचा असेल, त्या दुधाला आधी चुलीवर ठेवावं लागल, गॅसवर ठेवावं लागल. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त. दुधाला तपिवल्याशिवाय त्याच्यावर साय येत नाही, आणि यालाही तपिल्याशिवाय मालक भेटत नाही. विठाला विठाला जीवनात तप घडलं पाहिजे. तुम्ही भाग्यवान लोक आहात. महाराजांच्या दरबारात विना घेणं म्हणजे एक तपच होय दादा. टाळ घेऊन उभा राहणं म्हणजे तपच होय. कीर्तन करणं म्हणजे तपच होय. हो जेवायला वाहणं म्हणजे तपच होय. एवढा परिसर स्वच्छ ठेवणं हे तपच होय. विठाला विठाला बरं दुधाला नुसतं तपवलं म्हणजे मायबापू साय होते का. त्या दुधावर साय आली पाहिजे काच्यासारखी. दूध तपत नसा पाहत नसा का तुम्ही, साय आली पाहिजे काच्यासारखी, धिरड्यासारखी धिरड्यासारखी. पहिल्या काळात कार्यक्रम होता ते धिरड्याचा. आता हे कार्यक्रम बंद झाला. या मायाला माहीत आहे, पहिल्यानं रोज जेवायला असायचं, मात्र आहार बदलून असायचा. हे बाया पहिल्या काळातल्या. आता हाता हुशार आहे माया, मात्र पहिल्या काळातल्या जरा विशेषच होत्या. करा सही तर लावाशाही म्हणायच्या. मात्र पाकशास्त्रात अशा निपुण होत्या. रोजचा स्वयंपाक बदलून कवा भड्डाच करायच्या. भड्डा आता आहे का भड्डा, आता फक्त वड्डा. भड्डा नाही. विठाला विठाला त्याच्यात माय बापू गुळ टाकायचा, वरून दूध टाकायचं, डाळ आणि ती भरडा असायचा दादा. भरडा, शेंगोळे, मुटकुळे. आता सांगा शेंगोळ्याला मुटकुळ्याला काय लय लागते का. हा मुटकुळं तर लय सोपं ना. चटणी मीठ टाकायचं आणि पाणी उकळी फोडणी द्यायचं आणि पाणी ठेवायचं बरं, दाबायचं आणि टाकायचं. काय ते मुटकुळे. हा काय घाऱ्या. घाऱ्या होत्या पहिल्या काळात, आता घारी नाहीच. आता दिसली तर घारच. हो खाऊन तर ते गव्हाचा हुड्डा, ज्वारीचा हुड्डा मिक्स करून घाऱ्या असायच्या. विठाला कोणताही कार्यक्रम असला की पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. पुरणपोळी. आता पुरणपोळीच नाही. आता नाव मोठं लक्षण. कुठं पाहुणे आले, काय केलं जेवायला, गुलाबजांबू. अरे बापरे गुलाबजांबू. हो खवा इतका आणि रवाच इतका त्याच्यात. ते गोळ्या तळल्या की तांबड्या लाल व्हायला, पाकात टाकल्या की चिकट लोळ, खाल्ल्या की मी तर वाटीच काढून ठेवत असतो. काय झालं महाराज, शुगर आहे आपल्याला. पहिल्या काळात तूप पोळ्याच असायच्या. हो आता ते पहिल्या काळातल्या माया गेल्या. आता ह्या बायाला जमतही नाही. जमत असतील तरी पाण्याच्या आधीच वळण बांधतात हे बाया बी. हां पोळा का कोण खायला माहिती आहे, पोळ्याचे कातडी. अरे बापरे आहे माय तू करशील तर मुकाम करतो. विठाला विठाला विनोदाचा भाग सोडा. आता कोणालाही विचारलं झाला का स्वयंपाक, झाला काय केलं, पांढरी पोळी वरण भात वांग लागलं माणसाच्या मांग. आता हे सटी असल्यामुळं थांबलं ती. नाही तर आता सटी संपू द्या. लग्नात गेलं तरी वांग, कीर्तनात आलं तरी वांग, तेरवीवर गेलं तरी वांग. बरे वांग असं खतरनाक आहे. आपल्याला आवडते याच्यात विशेष नाही, देवालाही आवडते. वांगे भाजून भरीत करी, वांगे भाजून भरीत करी, तूप लावून भाकरी करी, तूप लावून भाकरी करी, वांगे भाजून भरीत करी, वांगे भाजून भरीत करी, वर्षांची कोशिंबिरी मला देव भाग, वर्षांची कोशिंबिरी मला देव भाग.
नावनी भाकर करी वागे भाजोनी भरीत करी भर वांग्याची कोशिंबिरी मला देवो भाकर करी वागे भाजोनी भरीत करी वांग्याची कोशिंबिरी मला वांगे भाजून भरीत करी. महाराज म्हणले नाही उकडून करी. भाजलेलंच वांग चांगलं राहते. आजही चुलीत टाका. उकडलेलंही भरीत लागते मात्र चिकट लागते, कसं लळस लागते. भाजलेलं असं चुलीतून बाहेर काढा आणि त्याला फोडा. फोडलं की पटकन तांबडी लाळी दिसते मेलेली त्याच्यात. उठाला उठाला चला असू द्या माय बापू येतच. पहिल्या काळातल्या त्या दुधाला तपवावं लागते मात्र तिच्यावर साई येऊ द्यावं लागते. पर साई आली म्हणजे तूप नाही तर त्या साईला आमटाची संगत द्यावं लागते. संगत केल्याबरोबर त्याच्यात परिवर्तन होते. तसं तपच बनत नाही तर संगत करावं लागते. संगत केली की पहा तुम्ही जनाबाई महाराजाला देवानं दळू लागलो. विठाला विठाला काय ताकद असेल माझ्या ज्ञानोबा यांच्या 7:15 15 मिनिटं ते 20 मिनिटं रेडा आला असेल. मात्र त्या संगतीचं फळ सांगा तुम्ही. वेद मंत्र बोलला. काय ताकद असेल म्हणून जीवनात काही हो की न हो मात्र संगत चांगल्याची करा. संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती. हो संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगत संतन की करले 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 संघाचा महिमा. तुमचा उद्धार जर होत असेल तरी संगतीनंच आणि अधोगील गतीला जात असाल तरी संगतीनंच. पण जीवनात संगत चांगल्याची करा दादा. हे पा शेंटवाला जर गावात विकायला आला त्याच्या सहवासात गेले तरी तुमच्या अंगाला लागतेच. आणि कोळशेवाल्याच्या संग राहिलं तर लागतेच. काळ विठाला विठाला हिरा ठेविता आयरनीन वाचे मारी ताजो घनी. हिऱ्याला आयरनीवर ठेवलं 25 ते 30 वर्षाच्या पोरानं घनानं ठोकलं तरी फुटत नाही. जर लयच जर घन बसला तर ते आयरनीत जाईल मधात फुटणार नाही, नाही तर उडून जाईल. मग आयरनीत गेल्यावर काढावं कसं त्याला. हिरा हिरकणी काढे हिरकणी आणली त्याला लावली की ते मधात गेलेलं बाहेर येते. हिरकणीत पावर असते. लेकरू किती चांगला असू द्या, किती मायबापाचं ऐकू द्या, एकदा लगन लागून हिरकणी येऊ द्या मोकळच होते. विठाला विठाला हिरा जर एका ढेकणाच्या संगतीत गेला की भुरकाच. मग तुम्ही किती विद्वान आहे पा. कर्णासारखा धनुर्धारी आणखीन जन्मला नाही. कर्णासारखा अर्जुनाला मागं टाकत होता.
मात्र बाबानं संगतच त्या बाबाची गेली. विठाला विठाला सगळ्या गोष्टी संगतीवर. त्या दुधाला आमटाची संगत द्यायली की त्याचं दही होती. बरी दही झालं म्हणजे तूप का? मात्र मायबापू दही म्हणजे त्याच्यात मंथन, विचाराचं मंथन चालू असलं पाहिजे. साधूकडे गेलं की नुसतंच बसलं नाही पाहिजे. हाय मी उद्धार पावे असली पाहिजे, मंथन सुरू असलं पाहिजे दादा. हो जसं त्या दह्यात रई टाकून बाया घुमवतात की नाही, घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती डेरे घुमती. आनंदाने गवळणी गवळणी थंड थंड डोलती, आनंदाने गवळणी गवळणी थंड थंड डोलती, आनंदाने गवळणी गवळणी थंड थंड डोलती, दादा. तेव्हा कुठं लोण्याचा गोळा, बरोबर लोणी निघलं म्हणजे तूप झालं का? तपाची क्रिया सारखी चालू पाहिजे. पुन्हा त्याला तपवावं लागते. त्याला गॅसवर ठेवलं, चुलीवर ठेवलं की ते लोणी इतकं वड्डते, कडकड 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 शांत. मग तरी तूप तावणाऱ्या मायालाही हुशार असतात. पुन्हा असा पाण्यात हात घालतात आणि हाणून पाहतात त्याच्यावर. हो हाणून पाहिलं की त्यानं कडकड केलं की धिपली, नाही तर गॅसची बत्ती वाढवली. त्याची सगळी कडकडी थांबली पाहिजे. तेव्हा 1000 रुपये किलोचा भाव, फुकट नाही. तसाच कार्यक्रम आहे नेमका. याच्यातली सगळी कडकडी थांबली की अंगी ब्रह्मरस, लोण्यामधले विकार गेले की शुद्ध लोणकडे तूप. तसंच याच्यातले सगळे विकार विषयी विसर पडला आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. ज्याला म्हणतो अवस्था. अवस्था आली की देवाला पाहायला जायची गरज नाही, देवच तुमचा शोध लावत येते. जनाबाई महाराजांची अवस्था नामदेव महाराजांच्या घरी देवाले विठाला विठाला सुखे
अजिबात देवच तुमचा शोध लावत येते दादा. नाथबाबांची अवस्था विश्वाचा मालक आला. एक नाही दोन नाही 36 वर्ष राबला. किती? 36. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी आहे. सांगा तुम्ही काय नाथ महाराजांचं भाग्य. विश्वाचा मालक 36 वर्ष राबला. 36 वर्ष राबला आणि निघून गेला. निघून गेला की आपल्या लोकायला चेव येते. आपला कार्यक्रमच तसा हाय तवा किंमतच देत नाही. मग गेल्यावर घरातले साधे आपले मायबाप देवासारखे हाय तवा किंमत देतात का माणसं. मग गेल्यावर कमरा इतका फोटो करतात. त्याला सोनेरी कट, त्याला दोन दोन असे हो मोत्याचा हार आणि बराबर चौकटीवर लावतं. हार घालून चौकटीवर आणि त्याच्या खाली ठळक अक्षरात नाव लिहितात रमेश महाराज. हे आमचं सरदास्थान पाणी मागू मागू मेलं. अरे बापरे विठाला विठाला. म्हणून मायबापू हाय तेव्हा किंमत द्या. हो जिंदे बाप को रोटी न दे वंदे बाप को रोटी न देवे मरे बात पचतयो रामा मरे बात पचतयो रे वंदे बाप को रोटी न दे मरे बात पचतयो रामा मरे बात बाप को रोटी न दे मरे बात पचतयो रामा मरे बात पचतयो तो घर चावल दाबे बनके बाप बुलायो रे मायबापू शहानिया पुरे एकची वजन. फक्त मायबापू काही करा की न करा घरात आपल्या आई बाप म्हणजे खरं दैवत होय. फक्त त्याची सेवा करा. विठाला हाय तेव्हा त्याची किंमत कळत नाही. गेल्यावर मग रडून फायदा नाही. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी जिथे पण सोय नाही करायची. मग पंक्तीच्या पंक्ती मायबापू एक लक्षात ठेवा. हे त्याच्यासाठी बघा मायबापू सेवा करणारानं जिवंतपणी गेली पाहिजे आणि गेल्यावरही पिंडदान केलं पाहिजे. विठाला विठाला बरोबर आहे. जे कधीच त्यानं सेवा केली नाही आणि मग पंक्तीच्या पंक्ती महाराज म्हणजे अशानं अजिबात काही केलं तरी काही होणार नाही. म्हणून जीवनात मायबापू जरा ग्रंथ वाचत असताना त्याचा अर्थ समजून वाचला पाहिजे. विठाला विठाला नाथ बाबाकडे देव राहिले. कथा तुम्हाला ठाऊक आहे. एक भक्त आला त्याच्यामुळं निघून गेले. निघून गेल्यानंतर लोकायला कळालं की साक्षात विश्वाचा मालकच नाथबाबाच्या इथं काम करत होता. सगळे गावातले लोकांनी म्हणजे बाबा खरंच तुम्ही भाग्यवान आहे. 36 वर्ष देव तुमच्याकडे राबला. मग ज्याच्याकडे 36 वर्ष देव राबला आणि त्या बाबाला मग देवाची आवड निवड कळाली असेल की नसेल. म्हणले हो तुमचं म्हणणं काय. म्हणले देवाला नेमकं काय काय आवडतं ते आम्हाला सांगा. आवडे देवासी तो एका प्रकार 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 आवडे देवासी तो एका
आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन तीरा तुळशी माळ गळा गोपी चंदन तीरा नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन तीरा तुळशी माळ गळा गोपी चंदन तीरा गडे हो म्हणले तुम्ही शांत चित्तानं ऐका आवडे देवासी तो ऐका तुम्हाला मी प्रकारच सांगतो म्हणले नामाचा उच्चार रात्रंदिन भगवंताला आवडते ते नामचिंतन माणसाला वाटलं कायच नाथ महाराज अवघड सांगतात की प्रकार म्हणल्यावर आता जेवायला बसल्यावर एक प्रकार असते का हो? होय आज काय एक प्रकार का विठाला विठाला काही माणसाला वाटलं काय यज्ञ सांगतात काय घेईन आता यज्ञ म्हणल्यावर नाथबाबाला माहीत होतं कलियुगातले लोक कसे आहेत ते यज्ञाने मालकाची प्राप्ती होते यज्ञ भगवंत तुम्ही साधं समजू नका त्या मायबाबा तुम्हाला स्वर्ग सुख पाहिजे असेल तर माऊलीनं सांगलं तुम्ही यज्ञच करा मायबाबा मात्र कलियुगातले लोक तितकं तूप जाळतात का हो हात बिचारे काही महात्मे आजही बी हो 108 कुंडी यज्ञ करणारे लोक आहेत हातानं आपण पाहतो ना कार्यक्रम करतात ना आणि तुम्ही आम्ही तूप कुठलं आलं बुवा तूपच नाही फक्त बदनामी आमची करतात महाराज लोकायला काय रोजही तूप पाहिजे अरे बापा रे मायबापू एक लक्षात ठेवा निश्चित तूप पाहिजे मात्र आपले लोक अजिबात नाही म्हशी वळतो आपण चारा टाकतो मात्र सगळं दूध तिकडं हॉटेलवर आणि डेअरीवर देतो म्हणजे 40 लिटर दूध दिलं संध्याकाळचा काळाच्या आबीला निश्चित माय बापो ही का मात्र ज्याच्या घरी इतकं दूध म्हणल्यावर किलोभर तूप पडून पाहिजे की नाही विठाला गुरुवर्य माधव बाबा मगर नेहमी सांगायचे पांढरी पोळी वरण भात वरून 2 चमचे तूप घेतलं की चांदी सोनं खाल्ल्याचं पुण्य लागते म्हणायचे चांदी तूप प्रत्येकानं जेवणात तूप घेतलं पाहिजे काही माणसं म्हणते तळणीकर बाबा आम्हाला गरीबाला तूप घडते का अरे आता मी म्हणतो काय ते 3000 रुपये तोळा आहे का 1000 रुपयेच किलो आहे ना 1000 रुपयेच किलो आहे 3000 रुपये माणसं म्हणतात आम्हाला गरीबाला घडते का एक पुडी केवढी ह्याला एक पुडी तमाखाची ते तमाखाचं गंडरू सांगा ना तुम्ही लावा ना हिशोब बुवा हो मायबाबू 5 रुपयाला त्याच्या संग चुन्याची डबी 2 रुपयाला रोजचे 7 दूनी 14 तर लागत असतील की नाही 50 रुपयाचं धुपट काढायलं 14 रुपयाचा पाला धुकायलं आणि वरून म्हणते महाराज आम्हाला गरीबाला घडते का मला तर कवा वाटे सगळे गरीब गोळा कराव एका घरात घालाव कवाल लावाव आणि कवाल लावून जेवू घालाव तुम्हाला काय वाटलं मिठाला माणसं जेवत नव्हती पहिल्या काळात ध्याना म्हणले ते साधन मी घरात मागणं म्हणलं वहिनी अहो ते पंगत बसली म्हणलं ते तुपाचं घ्या बरं त्या बाईनं आता 2000ची पंगत आणि 100 ग्राम तूप असेल 100 ग्राम 100 ग्रामच हो म्हणलं 2000ची आहे म्हणलं बारीक कॅटली घ्या एक पळी घ्या मी याच्या मागत राहतो म्हणले बाबा तूप इतकंच आहे 4 पंक्तीला पुरवायचं आहे मला त्याच्या खरंच आली म्हणलं 4 पंक्तीला आणि इतकं तूप कसं काय पुरवलं म्हणले तुम्ही वाढवूच नका आमच्या गावात बरं आमच्या गावात एक कडूजी आहे म्हणजे त्याला बरी कडूजी इकडे या म्हणजे काय म्हणजे तूप वाढायचं त्यानं शर्ट घालून घोडच खोसला कुस्ती खेळायची नाही तूप वाढायची आहे बाबा आमच्या इथला बरं त्याने एक आंब्याचा फाटा मोडला आणि ती हातात वाटी घेतली आणि काय पंक्तीनं 80-90च्या स्पीडनं पडू लागला 80-90च्या अहो सुई पडून हल्ल्यावर डिचक्याव एका थेंबाच्यावर पडू दिला नाही कलून आलं तर अहो 50 ग्राम उरलं मिळालं काय कडू आसरी भल्या माणसात हो विठाला
करू नका, तुम्ही भाग्यवान लोक. तुमचा आमचा जन्म कलियुगात झाला. कलियुगात कोणतीच साधना करायची कलियुगामाधी करावे कीर्तन, कलियुगामाधी करावे कीर्तन, कलियुगामाधी करावे कीर्तन, माधी करावे कीर्तन. देवी नारायण देईल भेटी, देवी नारायण देईल भेटी, गाता हर पल चिंता, हरि मोती गाता हर पल चिंता. देवी नारायण भेटी, देवी नारायण दीन भेटी, कलियुगामाधी करावे कीर्तन, कलियुगामाधी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. अनेक साधना हात नाहीत असं सांगलं महाराजांनी. अवघ्या वाटा झाल्या शीन, म्हणून कलियुगात नामचिंतन. हे पाय, एक लक्षात ठेवा, दुसरं साधन करू नका. अशा तुमच्यात ताकद असेल तर करा, मात्र महाराज म्हणतात नाम साधना. बरं आहे का मामा? हे जरा कमी आहे. बापू अलीकडे मला तशी कमी थोडं. हां, ओके. विठाला विठाला मला काही कळत नाही त्याच्याकडे. मी त्यांच्याकडे पाहून तुला आणलं. हां, विठाला विठाला. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगातली साधना आहे बा. एखादी अशी आता ही नदी आहे तुमची, काही अदुमा आहे, फुल पाणी भरलं. आता पोहून जावा की रुखात बसून जावा, त्या नावात बसून जावा? शहाणी माणसं काय करतील, नावातच बसून जातील. हो, ज्याला ताकद असेल. मात्र पोहून जात असताना वात आला, वरून जर एखादा लाकूडच आलं, शेवट पावने नावेचे पैसने, शेवट पावने नावेचे पैसने, तुझ्या बळे कष्टी कोण भावे, तुझ्या बळे कष्टी कोण भावे, कोण भावे, तुझ्या बळ्यावरती कोण भावे, कोण भावे. कलियुगातली या भवसागरातून जर पार व्हायचा असेल तर नामसाधना सांगली. नामाचा उच्चार रात्रंदिन. रात्रंदिवस का? मायबाप एक लक्षात ठेवा, याच्यावर का एका जन्मातले संस्कार होतं का? किती येवण्यातून आलो असेल आपण, याच्यात मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, किती मायबाप विकारात. मग याला शुद्ध करायचं असेल तर पहिल्या काळातला एक प्रसंग सांगतो. पहिल्या काळात विज्ञान एवढं विकसित नव्हतं. आता साळी काढायला गिरणी आली, पहिल्या काळात नव्हती. उखळ असायचं आणि ते मुसळ असायचं, आणि या बायाला ते 2 फुटावरचं काढून साळी कुटावं लागायच्या. डिचक्या साधा कार्यक्रम नव्हता. आणि सासाय अशा कर्मट असायच्या. पुन्हा तांदूळ हातात गेल्याच्या भुगायच्या पायाच्या. अगं तांबडे लाल दिसायले, आणखीन 2दा-3दा सडावंच लागते याला. म्हणजे त्याच्यावर सगळं आवरण गेलं पाहिजे, पांढरे मोत्यासारखे झाले पाहिजे म्हणायच्या. नाही तर मोगऱ्याच्या कळ्या भात झाला पाहिजे. मात्र मोगऱ्याच्या कळ्या भात व्हायला या बायाला ते साळीला किती खेप उकळात घालून करावं लागायचं की नाही दादा? तसंच आहे. याला शुद्ध करायचं असेल तर दिनरजनी हाती धरला, दिनरजनी हाती धरला, दिनरजनी हाती धरला, दिनरजनी हाती धरला. गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे,
दिवस यवनी गोपाळ राहे तुका म्हणे चित्त करारी निर्मळ. जोपर्यंत चित्त निर्मळ होत नाही तोपर्यंत नाम जप करायचा. विठाला विठाला. त्याला एकच जन्म नाही, जन्मोजन्मी आम्ही माझी या सत्यवादाचे तप वाचा केले. म्हणून मायबापू दिन रजनी हाची नामाचा उच्चार रात्रंदिन. नुसतंच नाम चिंतन करायचं नाही तर गळ्यात गोपी चंदन नाम चिंतनाच्या साथ साथ महाराज म्हणतो तुळशी माळ गळान गोपी चंदन टिळा. पवित्र तुळशीची माळ आणि कपाळावर गोपीचंदन. गोपीचंदन उटी दादा तुळशीच्या माळा 12 ठिकाणी गंध लावला पाहिजे. त्याला 12 टिळे. म्हणून वारकरी सकाळीच उठल्या उठल्या गंध का लावतं? आद्धी बुद्धीची पूजा करतं. देवा सगळं बिघडलं तर चालेल तर हे बिघडू देऊ नको. दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुभजे नारायणा. सगळं बिघडलं तर त्याला आरोग्य बिघडलं तर काही दिवसाला नीट होईल. श्रीमंत माणूस गरीब झाला तर पुन्हा श्रीमंत होईल. तर हे बिघडलं तर काहीच फायदा नाही. दादा एक लक्षात ठेवा, 200 एकर शेती आहे, 400 क्विंटल सोयाबीन आहे, तितकाच हरभरा आहे, तितकीच हळद आहे. मात्र घरचा मालक हिंगोलीच्या बसस्टँडला कागद याचायला करायला काय करा. म्हणून आधी सांगायचे हे बिघडू देऊ नका. पण 12 टिळे लावले पाहिजे. मला आत्ताच कोणीतरी म्हणलं हो आमचे हेच म्हणले काय की नरवाडे म्हणजे बाबा तुम्ही बुका लयच मोठा लावता मग या कपाळाचं दुसरं काय काम आहे? याच्यावर काय संभाराचे खोशे घालायचे की काय मिरच्या लावायच्या? आता बुकात लावायच्या कामी आहे. आणि देवाला आवडते ते करा. अति आवडे तुळसी बुका तुळसी बुका कैसी प्रीती करी भोळ्या भाविका प्रीत करी भोळ्या भाविका. हा बाबा
सखी मंदी तसे कपाळावर गोपी चंदन लावायचं, बुक्का लावायचा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची. साधं समजू नका या माळीला तुम्ही. हे बा, तुम्ही 10 तोळ्याचं लॅकिट घातलं तरी किंमत नाही त्याला. तुम्ही चला असं कसं 10 तोळ्याचे लॅकिट टाका आणि असं मधातून नडशीतून या, कोणी रामराम करेल का? मात्र तुळशीची माळ दिसली की जय हरी ओ बुवा, जय हरी ओ बुवा वागतील माणसं. दादा ओळखीचा माणूस नसू द्या, या वारकरी वागा की चहा घेता. आणि 10 तोळ्याचं पाहिलं तर फक्त सुमारच पाहतील त्याचा. विठाला विठाला जगातले सर्व तीर्थ तुळस मातेच्या मुळात होतं दादा. 108 तुळशीचे मणी. सगळ्या जगातले तीर्थाचं स्नान रोज घडते घरी बसल्या बसल्या. किती माणूस खतरनाक असू द्या, ज्याने जिंदगीत तुळशीची माळ घालू देऊ नका. ते गेल्यानंतर तुमच्याकडे काहाचे पानं घालतात त्याच्या तोंडात, हा तुळशीचेच घालतात ना दादा. सांगा तुम्ही किती खतर. इतकी पवित्र माणसं म्हणतात अरे त्यानं जन्मभर भगवंताचं चिंतन केलं नाही, गेल्यानंतर तरी त्याच्या तोंडात तीर्थ टाका. विठाला विठाला तुळस घ्या, बेलाचं पान घ्या. का तर जगातले मायबाप तीर्थ असतात दादा. म्हणून तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवांचा. वैष्णवाबद्दल जरा कनवळा ठेवा दादा, प्रेम ठेवा. धर्माचा प्रचार करणारी ही मंडळी आहे मायबापू, एक लक्षात ठेवा. हृदयी कनवळा वैष्णवांचा. सर्व मायबापाला एकदा विनंती करतो, हात वर करा बरं. असे सगळेजण करा, सगळेजण करा. असतील तितके लोक हात वर करा आणि वाजवा टाळे. ढोबार कुमारी भगवंताच्या प्राप्तीसाठी काहीच करायचं नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निर्धारी. म्हणून मायबापू आजचं महापर्व, आजची दशमी एकादशी आणि उद्याला महापर्व कार्तिक वारी आहे. आणि त्या कार्तिक वारीच्या औचित्यावर संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्मदिवस आहे दादा. आपण भाग्यवान आहोत. आदल्या रात्रीच आपण महाराजांच्या दरबारामध्ये हजर आहोत आणि उद्याला सकाळीच महाराजांचा जन्म उत्सव साजरा होईल दादा. म्हणून आपल्याला खरंच वारी दोन्ही करायला पाहिजे. आपण आषाढीची वारी करणारी माणसं. म्हणून मायबापू आपल्याला नाही तर आता सांगायचं काम नाही, आपण नामदेवरायाची वारी करतोच. आणि म्हणून मायबापू आपल्यासाठी नामदेव महाराज म्हणजेच पांडुरंग. देवते संतन, संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. म्हणून मायबापू नामदेव महाराजांची वारी केली तरी पांडुरंगाचीच वारी आपल्याला निश्चित तिचंच फळ आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. असं जर नियमात वागलं तर एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, का जनार्दनी आयसा ज्यांचा नेम. नामाचा उच्चार, हृदयी कनवळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. असं जर नेमात वागला तो देवा परम पूज्य जगी.